पॉईंट खूप सिंपल आहे. फक्त त्याच्या मागचं लॉजिक तुम्ही समजून घ्या. म्हणजे काय होईल माहिती आहे? तुम्हाला ती जी गोष्ट आहे ती करण्याचं तुमचं पर्पज बदलून जाईल. बघा, आपण दरवेळेस म्हणतो इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे तुझा त्या कामाच्या पाठीमागचा नेमका हेतू काय? तर हेतू म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही कशाप्रकारे त्या गोष्टीला पाहता? आणि जो दुसरा एक शब्द आहे तो इंटेन्शनल आहे. म्हणजे ते काम एकदम खास मी कसं करायला? हा पॉइंट ज्या दिवशी तुम्हाला समजण्यात येईल, तुमचा त्या कामाच्या पाठीमागचा जो पर्पज आहे, तो किती खास नजरेचा आहे. त्याच्यानंतर तुमचं ते इंटेन्शनल बदलून जाईल. म्हणजे एखाद्याला जर विचारलं, तो बांधकाम आहे आणि त्याला विचारलं, की "तू इथे काय करतोय?" तर तो एक जण म्हणेल, की "काय नाही, ही मजबुरी आहे. मला हे काम जर नाही केलं तर माझं घर कसं चालणार?" असा तो रडत बोलतोय. म्हणजेच काय त्याचं इंटेन्शन आहे, की मजबुरी आहे. आणि दुसरा जो घर बांधतोय तिथेच मजबूर आहे. ते मजदूर आहे. तिथं तो कामगार आहे. त्याला विचारलं, "तुम्ही काय करताय?" तर तो म्हणतो, "मी जे आज हे शाळा बांधायचं काम आहे ना, ह्याच्यामध्ये ज्ञानाचा विकास होणार आहे. ह्या ठिकाणी भरपूर जण येऊन मुलांचं त्यांचं फ्युचर घडणार आहे. असं जे ठिकाण आहे ते बांधण्याचा योग माझ्याकडे आलाय आणि ह्याच्यामुळे माझं घर खूप छान चालतं आणि ह्या पैशामुळेच माझे ड्रीम पूर्ण होतात." बघा, स्टोरीमध्ये लॉजिक काय आहे? एकाचं इंटेन्शन आहे मजबुरी आणि एकाचं इंटेन्शन आहे त्याला त्याचे विश पूर्ण होत आहेत. तर मग तुम्ही प्रत्येक काम करताना कसं पाहतात, त्या कामाला कसं पाहतात, ही छोटीशी गोष्ट जरी तुम्ही लक्षात आणली ना, तरी तुम्ही खूप हॅपी राहतात. कारण स्पष्ट डिसिजन ज्यावेळेस आपण घ्यायला लागतो, त्या गोष्टीपासून मला किती आनंद मिळतो. त्या दिवसानंतर ते काम असं ओझं नाही वाटत. त्या कामामध्ये आपण मिक्स होऊन जातो आणि एक होऊन जातो. तर तुम्ही कशाप्रकारे त्या कामाला पाहता हे नक्कीच कमेंट करून सांगा.